हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. आमच्यासारख्या सर्वसामान्य साधकांनी अमृतानुभवापासून कसा बोध घ्यावा हे कृपया समजावून सांगावे. साधक श्री कोल्हटकर साहेब. योगदास. आपण प्रश्नामध्ये सर्वसामान्य असा शब्द वापरला आहे. यासाठी माझ्या अमृतानुभव या पुस्तकामध्ये अनेक ओव्यांच्या निरूपणामध्ये मी त्या ओव्यांमधून आपण आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी काय बोध घ्यावा ते सविस्तर लिहिले आहे. तसेच प्रवचनांमध्येही यावर सविस्तर बोललो आहे. त्याच्या CD उपलब्ध आहेत. तथापि या अनुषंगाने माझ्या दृष्टीने अमृतानुभवाचे जे 2 विशेष आहेत त्याचे खास असे जे महत्त्व आहे, अमृतानुभव सांगण्यामागील जो उद्देश आहे तो मी आपल्यासाठी येथे सांगतो. तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल. 1. फार प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीचे, विश्वाचे म्हणजेच एकूणच ब्रह्मांडाचे गूढ रहस्य उकळण्याचे जबर कुतूहल आहे. या कुतूहलामुळे मानवाने या ब्रह्मांडाचे गूढ रहस्य उकळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अगदी खटाटोपहा भयंकरहा या युक्तीला साजेचा हा प्रयत्न आहे. अनेक ऋषींनी यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले आहे. याचप्रमाणे त्यांनी त्यांचे संशोधन पुढील पिढीला मार्गदर्शक व्हावे, पुढील पिढीने हा प्रयत्न करणे सुरू ठेवावे यासाठीही प्रयत्न केले. त्या काळी लेखनाची सोय नव्हती. सर्व काही घोकून स्मृतीत जतन करून ठेवावे लागत असे. यासाठी किती ऋषींनी आणि किती पिढ्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले ते त्या योगेश्वरालाच माहीत. या प्रसिद्ध परांमुख ऋषींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांना सादर लोटांगण घालण्यापेक्षा आपण अन्य काही करू शकत नाही. एक महान गोष्ट घडली की ऋषींच्या या अथक परिश्रमाचे सार्थक झाले. आपल्या ऋषींना ध्यान समाधी योगे परिघावरून अंतसयात्रा करत ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी पोचण्यात यश मिळाले. येथे त्यांना या ब्रह्मांड नायकाची, पुरुषोत्तमाची अनुभूती मिळाली. त्याचे ते परम ऊर्जामय, प्रखर धवल परंतु परम शीतल असे दर्शन झाले. ते साक्षात्कारी झाले. यामधून व्युत्थान झाल्यावर हे अनुभूतीप्राप्त दार्शनिक साक्षात्कारित परिपूर्णपणे परिवर्तित झाले. ते आत्मपरब्रह्म स्वरूप झाले. भौतिक आयुष्याचा विचार करता त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. ते आध्यात्मिक मार्गाने जीवन जगू लागले, कारण त्यांना या सृष्टीचा, ब्रह्मांडाचा, जीवन जगण्याचा सत्य अर्थ उमजला. त्यांना स्वदेही असलेला अंशात्मा, ग्रहगोल ताऱ्यांच्या केंद्री असलेला आत्मा, अंतराळात असलेला परमात्मा आणि ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेला पुरुषोत्तम याचे परमदिव्य अद्भुत आत्मज्ञान झाले. ही नावे मी माझ्या लेखनासाठी वापरतो. या योगे आत्मज्ञान कळणे सोपे होते. याचे सविस्तर निरूपण आत्मपूजा उपनिषदामध्ये मी केले आहे. या योगे हे आत्मपरब्रह्माचे साक्षात्कारित प्रशांत झाले, मौन झाले, कैवल्यानंदी झाले. त्यांना मानवी जीवन जगायचे आत्मपरब्रह्माचे आयोजन उमजले. जीवन जगायची गुरुकिल्ली हाती आली. देहधर्मापुरताच भौतिक वस्तुजगताचा उपयोग करून ते पूर्ण समाधानी आणि तृप्त राहू लागले. या योगे जीवनामधून सुखदुःख हद्दपार झाले. येथे सृष्टीलीलेचा ते साक्षीत्वाने आस्वाद घेऊ लागले. येथे कैवल्यानंद प्रविष्ट झाला. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी पोचल्यामुळे वैश्विक अंतिम ज्ञान प्राप्त झाले. कारण ब्रह्मांडाच्या परिघाला अंत नाही आणि त्यामुळे परिघावरील ज्ञान सदा अपूर्णच असणार आहे. कितीही शोध लावले तरी त्यापेक्षा अगणित नवीन शोध लावणे हे नेहमीच शिल्लक असणार आहे. या बाबतीत आपण कायम अज्ञानीच असणार आहोत.
तथापि विश्वाच्या केंद्रस्थानी शेवट आहे, यामुळे त्याचे ज्ञान हे अंतिम ज्ञान आहे. आता या पलीकडे मिळवायचे काहीही शिल्लक उरले नाही. मानवी जीवनाच्या परम आनंदाची सूत्रे हाती आली. त्यांचे हे ज्ञान त्यांनी उपनिषदांमधून उद्धृत करून ठेवले. आत्मपर ब्रह्मज्ञान याविषयी एका अज्ञात ऋषींनी अनेक उपनिषदांमधून संकलित करून आत्मपुराण लिहिले. श्री व्यासमुनींनी ब्रह्मसूत्रे लिहिली. श्री माऊलींनी अमृता अनुभव लिहिला. श्री समर्थ रामदास स्वामींनी आत्माराम लिहिला. मानव परिपूर्ण ज्ञानी म्हणजेच आत्मज्ञानी झाला. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या लिखाणावर आजच्या युगातही अनेक जणांनी टिप्पण लिहिले आहे आणि लिहिले जात आहे आणि हे सर्व वाचले जात आहे. वर उल्लेख केलेल्या चारही विभूतींच्या परिश्रमाचे सार्थक झाले. तथापि भौतिक विज्ञानाला हे मान्य नाही, म्हणून आजही त्याच जिद्दीने विश्वाचे गूढ उकळण्याचा अथक प्रयत्न सुरू आहे. यासाठी जगप्रसिद्ध कित्येक शास्त्रज्ञ चिकाटीने झटत आहेत. कोट्यावधी संपत्ती यासाठी खर्ची केली जात आहे. या संशोधनाला भरपूर वेळ दिला जात आहे. मधूनच देवकण सापडल्याचा आभास होतो, परंतु त्यातील फोलपणा उमसतो. अपयशाची जाणीव होते आणि पुन्हा संशोधनाला नेटाने आणि जोमाने सुरुवात होते. हे असे सुरूच राहणार आहे. जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या आत्मज्ञानाची महती उमजेल तेव्हा हे थांबेल. आत्मपर ब्रह्माच्या ज्ञान करून देणाऱ्या अमृतानुभवासारख्या ग्रंथाचे मार्गदर्शन असे आहे. आपण भौतिक वस्तुजगताचा केवळ देहधर्मापुरताच उपयोग करावा. या योगेच आपण संपूर्ण जीवनभर तृप्त राहून समाधानात आणि आनंदात राहू शकतो. ध्यान समाधी योगे आत्मपरब्रह्माच्या अनुभूतीमुळे आपल्याला आपल्या जीवनामधून सुखदुःख पुसून टाकून परम आनंदात जीवन जगणे शक्य आहे. प्रत्येक मानवाला ध्यान समाधी प्राप्त करणे सहजच शक्य आहे. जीवनाचा हाच एकमेव उद्देश आहे. यासाठी अध्यात्म सत्संग याची कास धरावी. या अनुषंगाने वाचन श्रवण मनन आचरण करून त्यायोगे योगसाधना उपासना करावी. या अतिसुंदर विलोभनीय सृष्टीचा आनंद घेत जीवन जगावे. सायुज्यमुक्त व्हावे आणि स्वमर्जीने या सृष्टीत पुन्हा पुन्हा यावे, कैवल्यात असावे. 2. हजारो वर्षांपूर्वी आत्मज्ञानाचा कट्टर विरोधक म्हणजे अज्ञानाचा कट्टर समर्थक, भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेचा जाज्वल्य पुरस्कार करता असलेला चावार्क नावाचा एक तथाकथित पंडित विद्वान होऊन गेला. हा चांगला शिकलेला, संस्कृत जाणकार असलेला, बुद्धी असलेला होता. तो वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे इत्यादींचा पक्का विरोधक होता. त्याचे तथाकथित तत्त्वज्ञान भरपूर आहे आणि तेही त्याच्या चेल्यांकडून जतन करून ठेवण्यात आले आहे. त्याचे अगदी थोडक्यात सार सुप्रसिद्ध आहे ते असे: यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः त्रयोवेदस्य कर्तारो भंडधूर्त निशाचरः. याचे निरूपण असे आहे: समस्त जीवमात्रांनी येन केन प्रकारेण या सृष्टीचा मनमुराद उपभोग घ्यावा आणि अत्यंत सुखात जगावे. ही सृष्टी यासाठीच निर्माण झालेली आहे. प्रसंगी कर्ज काढावे, परंतु तुपाशी खावे. कर्जफेड करायची काळजी करू नये. एकतर विजय मल्ल्याप्रमाणे पलायन करावे किंवा भिकारी झाल्याची नादारी जाहीर करावी. कफल्लक निर्लज्जाच्या कोणी नादी लागत नाही. निर्लज्जम सदा सुखी ही युक्ती सुप्रसिद्धच आहे.
यामुळे कदाचित आयुष्य कमी जगले जाईल, तथापि ते म्हातारपणातील आयुष्य कमी होईल. तारुण्यातील आयुष्य कसे उपभोग तृप्त होऊन जगावे. हा देह एकदा जाळून टाकल्यावर त्याचा पुनर्जन्म होत नाही. हाच एकमेव जन्म आहे मौज करायला. तेव्हा कोणत्याही मार्गाने जितकी चंगळ करता येईल तितकी भरपूर चंगळ करा. हे 3 वेद लिहिणारे धूर्त निशाचर होते. त्यांनी लोकांना मूर्ख करण्यासाठी अंशात्मा, आत्मा, परमात्मा, पुरुषोत्तम, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, अध्यात्म इत्यादींची काल्पनिक निर्मिती करून लोकांच्या मनात जीवनाबद्दल संभ्रम निर्माण केला आहे. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करावे. या अशा महाभयावह अंगावर काटा आणणाऱ्या सभ्य सुसंस्कृत समाजाला जिणे अशक्य करणाऱ्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला कितीसा वेळ लागतो. या तथाकथित तत्त्वज्ञानात मौज, चंगळ, उपभोग, देहसौख्य इत्यादी असल्यामुळे हे सर्वसामान्य जनांना पटण्यासारखे आहे. त्याच्या आहारी जाणे सोपे आहे. नेमके हेच घडले. बहुसंख्य जनता याप्रमाणे आचरण करू लागली. यामुळे येथे अराजक माजू लागले. सभ्यपणा हा टिंगल करण्याचा विषय झाला. टवाळखोरांना रान मोकळे मिळू लागले. झोटिंगशाही बोकाळू लागली. नियम, कायदे, धाब्यावर बसण्याची वृत्ती बोकाळली. अबल हताश झाले. त्यांना कोणी कैवारी मिळेनासा झाला. हा चंगळवाज आज आत्यंतिक टोकाला पोहोचला आहे. वर्तमानपत्र वाचताना दररोज अंगावर काटा येतो. बातम्या आणि जाहिराती पाहवत नाही. योगेश्वरांना विनंती केली जाते की देवा, तुम्हाला वेळ नसेल तर तेवढे सुदर्शन चक्र इकडे पाठवा. पृथ्वी नष्ट भस्म झाली तरी चालेल, परंतु आम्ही आतंकवाद सोडणार नाही, अशी उक्ती कृती आहे. न्याय प्रक्रिया जलद करण्यासाठी बुळचट कायदे बदलायची आणि हातपाय तोडायची शिक्षा असलेले कायदे करण्याची सुबुद्धी राजकर्त्यांना केव्हा होणार कोणास ठाऊक. याला मतपरिवर्तन, शिक्षण, ज्ञानप्रचार इत्यादी मार्गाने आवर घालणे क्रमप्राप्त झाले. याची जबाबदारी ज्ञानियांवर आली. अमृतानुभव याचा हाच विषय आहे आणि माऊलींनी तो फार सुंदरपणे सांगितला आहे. या योगे त्यांनी अज्ञानवादाला चोख उत्तर दिले आहे. त्या काळाला अनुसरून भोगापवर्गतेला आवर घालण्याचा त्यांच्यापरी प्रयत्न केला आहे. हे सर्व ओळखून आज आपल्या लेकीसुना वाचल्या असल्या तरी भविष्यात इतरांच्या लेकीसुना याला बळी पडू नयेत म्हणून आपण अमृतानुभव समजून घ्यायचा आहे. जमेल तितका त्याचा प्रचार करायचा आहे आणि आपल्या परी आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. हरिओम.